नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत कमळाची सेट रांगोळी कशी तयार करायची आहे, पॅच रांगोळी कशी बनवायची आहे। तर यासाठी आपण बघणार आहोत, इथे 4 आपण सेट तयार केलेला आहे, 4 कमळांचा सेट तयार केलेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता। एक मध्ये रांगोळी पॅच काढून त्याच्या शेजारून हे आपले कमळाचा सेट ठेवू शकता। वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही क्रिएटिव्हिटी इथं तुम्ही दाखवू शकता। त्यासाठी इथं मी OHP शीट घेतलेली आहे। आता इथं मी A4 साइज OHP शीट घेतलेली आहे आणि त्याचे मी 4 भाग करून त्यातला एका भागावर मी आता ड्रॉ करून घेत आहे। मी ऑलरेडी एक कमळाचं ड्रॉइंग करून घेतलेलं होतं एका पेजवर। आता मी त्याच्यावर पेन मार्करने ड्रॉ करून घेणार आहे। खूप जणांनी मला विचारलं होतं तुम्ही ड्रॉ कसं करताय, तर पेन मार्करचा उपयोग करून मी इथे ड्रॉ करून घेते आणि त्यानंतर मी रांगोळी काढून घेते। अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला डिझाइन कंप्लीट करून घ्यायची आहे। ही डिझाइन मी गूगलवरून घेतलेली आहे। तुम्हाला जशी डिझाइन आवडेल तशी तुम्ही गूगलवरून डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट काढून आणा आणि व ती अशी ट्रेस करून घ्या। अशा पद्धतीने मी सगळी डिझाइन इथं ड्रॉ करून घेते। प्रिंट केलेल्या डिझाइनवर आपल्याला OHP शीट ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर ट्रेस करायचं आहे। अशा पद्धतीने डिझाइन माझी इथे ट्रेस करून झालेली आहे। अशा प्रकारे मी 4ही डिझाइन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। खालीप्रमाणे दाखवल्याप्रमाणे मी 4ही डिझाइन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। आता आपण इथे फॅब्रिक ग्लू वापरायचा आहे। एका बाउलमध्ये फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे। फॅब्रिक ग्लू, तर फॅब्रिक ग्लूचा रेशो आपल्याला 50% फॅब्रिक ग्लू आणि 50% पाणी असं आपल्याला घ्यायचं आहे। आता 50% पाणी याच्यामध्ये घालून प्रॉपर मिक्स करायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित ग्लू आणि पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला OHP शीटवर ब्रशच्या मदतीने आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे। ग्लू लावून घ्यायचा आहे OHP शीटला। सुरुवातीला आपल्याला थोडा थोडा भाग वापरून ग्लू लावून घ्यायचा आहे। एकदम सगळीकडे लावायचा नाही आहे, थोडा थोडा भाग सगळीकडे लावून घ्यायचा आहे। ग्लू व्यवस्थित लावून झालेला आहे। आता इथं मी डार्क पिंक आणि लाईट पिंक कलरच्या रांगोळीचा उपयोग करत आहे। ही आपली रेग्युलरच रांगोळी आहे, जी आपण रोज दारात काढतो तीच रांगोळी आहे। पावडर रांगोळी नाही वापरलेली आहे, ही जी आपण जाड रांगोळी वापरतो तीच रांगोळी आहे। तर अशा पद्धतीने मी थोडा शेडिंगमध्ये रांगोळी टाकत आहे, लाईट पिंक आणि डार्क पिंक अशा पद्धतीने। तुम्हाला जसं कॉम्बिनेशन रांगोळीचं आवडतं तसं तुम्ही रांगोळीचं कॉम्बिनेशन करू शकता। आता इथं मी एक दुसरी OHP शीट घेतली आहे आणि त्याच्यावरती ठेवून मी असं कपड्याने रब करत आहे, टॅप करत आहे। त्यामुळे आपली जी रांगोळी आहे ती छान चिटकेल व जी राहिलेली रांगोळी आहे ती निघून जाईल। तर जी जास्तीची रांगोळी आहे ती निघून गेलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता आपल्याला बाकीच्या पाकळ्यांनाही ग्लू लावून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने रांगोळी त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे।
इथं आपला आता रांगोळीचा हा फर्स्ट लेयर झालेला आहे। आता चारही आपण लोटस करून घ्यायचे आहेत सेम पद्धतीने। इथं आता चारही लोटस कंप्लीट झालेले आहे। आता याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे ॲटलिस्ट अर्धा 1 तास। पावसाळ्यात लवकर सुकत नाही, तर त्यामुळे मी 2 तास तरी याला सुकत ठेवलेला होतं। आता सेकंड लेयर आपल्याला द्यायचं आहे। ह्याच्यावरती अगदी अलगद सेकंड लेयर द्यायचा आहे, जास्त घासायचं नाही आहे। त्याच्यावरती सेम 50% वॉटर आणि 50% ग्लू असंच रेशो आपल्याला याच्यावरती सेम प्रोसिजरनी ग्लू लावायचा आहे आणि सेम पद्धतीने तसंच रांगोळीने शेडिंग करून घ्यायचं आहे, डार्क पिंक आणि लाईट पिंक। आता परत याच्यावरती OHP शीट ठेवून आपण टॅप करणार आहोत, रब करणार आहोत। त्यामुळे रांगोळी व्यवस्थित चिटकेल आणि जाड उठून दिसेल। आता तुम्ही बघू शकता इथे आपली रांगोळी व्यवस्थित जाड अशी दिसत आहे। रांगोळी छान चिटकलेली आहे। आता बाकीचे पेटल्स आपण सेम पद्धतीने ग्लू लावून रांगोळी लावून घेऊयात त्याच्यावरती। अगदी अलगद ग्लू लावायचा आहे, खूप घासायचं नाही आहे, रब करायचं नाही आहे, नाहीतर जी आधीची आपला लेयर होता तो निघून जाईल। हळू लावायचा आहे ग्लू। 4 नंबरचा ब्रशचा वापर केलेला आहे इथे मी। इथे मी 4ही कमळांचे सेकंड लेयर कंप्लीट करून घेतलेला आहे। आता याला सुकायला ठेवायचं आहे, 2 तास तरी सुकायचं ठेवायचं आहे, तरच आपली रांगोळी व्यवस्थित सुकलेली असल्यावर त्याच्यावरती आपल्याला थर्ड लेयर म्हणजे ॲक्रेलिक कलरनी त्याला असं बॉर्डर करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी थोडा ॲक्रेलिक कलर एका बाउलमध्ये घेतलेला आहे। कॅमलचा ॲक्रेलिक आहे, तुम्ही कुठल्याही फॅब्रिकाचाही ॲक्रेलिक कलर वापरू शकता। इथे मी क्रिम्झन लेक ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे। आता याला मी बॉर्डर करून घेते। तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकताय। इथं मी सिंपल असं बॉर्डर करून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकताय आपण बॉर्डर केल्यामुळे कमळ किती उठून दिसत आहे ते। आता आपण असेच सगळ्या कमळांना बॉर्डर करून घेऊया सेम पद्धतीने। 4ही कमळ आपले तयार आहेत। इथं बघा तुम्ही किती फ्लेक्झिबल आहे आपली रांगोळी, आपण कशी फोल्ड करू शकतो त्याला। आता आपण इथे थोडा अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी 3D आउटलाइनरचा वापर करणार आहोत। हा गोल्डन कलरचा 3D आउटलाइनर आहे। थोडं मी याला शेडिंग करून घेते, त्यामुळे आपली रांगोळी अजून थोडी उठून दिसेल। अशा पद्धतीने मी त्याला असं शेड करते, तुम्ही बघू शकता। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डिझाईन करू शकता। इथे मला अशी डिझाईन हवी होती, सो मी अशी डिझाईन केलेली आहे। इथे 4ही आपल्या कमळांना 3D आउटलाइनरने मी डिझाईन करून घेतलेली आहे।
आता आपल्याला जे साईडचे OHP शीट आहे ती कट करून घ्यायची आहे कात्रीने, एकदम व्यवस्थित कट करायची आहे। साईडचे एजेस पकडून आपल्याला असं व्यवस्थित कात्रीने कट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने बाकीचे पण कमळ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले कमळचा सेट तयार आहे। याचा वापर तुम्ही आता कसाही करू शकता, 2ही वापरू शकता किंवा 4ही तुम्ही वापरून ह्याची सुंदर रांगोळी अशी बनवू शकता। तुम्हाला पाहिजे तसा त्याचा उपयोग करू शकता। देवाऱ्यासमोरही तुम्ही असं ठेवू शकता रांगोळी, एका साईडला आणि दुसऱ्या एका साईडला असं रांगोळी ठेवू शकता। इथे मी तुम्हाला एक उदाहरणासाठी एक डिझाईन काढून दाखवते। मधला पॅच जो आहे तो मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तोच पॅच मी इथे वापरून एक डिझाईन काढत आहे। सिंपल डिझाईन आहे, बाकी आपली पॅच रांगोळीच वापरलेली आहे मी। किती छान अशी रांगोळी दिसते आहे, अजून उठून दिसत आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनेही करू शकता, तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन तुम्ही काढू शकता। तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब